पप्पा हे पण काय होतंय गुलाब डे पप्पाने तर घेतला नाही पण मी घेते. खूप खूप गुलाब डेच्या मराठीमध्ये सांगते गुलाब डेच्या शुभेच्छा. ह्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला गुलाब डेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं आणि माझ्याकडनं. हे गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज मला थोडा लेट झाला उठायला आणि आता मी चालली आहे किचनमध्ये, तसं की रोज जाते. तर चला भेटू किचनमध्ये. माझं गरम पाणी वगैरे पिऊन झालंय. आता मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागले. पीठ मळलं आल्या आणि त्याच्यानंतर भाजी. आता मी भाजी कोणती करणार आहे आज, तर आज मी करणार आहे वटाणा बटाटा. मस्त वेगळी एकदम वटाणा बटाटा मसाला. स्वयंपाक झालाय माझा सगळं करून आणि आजची भाजी बघा मी तुम्हाला दाखवते. बघा आजची भाजी वटाणा बटाट्याची भाजी केली आहे. वटाणा कमी टाकलाय मी कारण बटाट्याची चव जास्त लागते मग त्याच्यामुळे. क्या बोल रहे हैं आप? हाय गाइस, प्रतीकच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. प्रतीकच्या चॅनल मध्ये नाही, घरी जा मग कट करते मग. प्रतीक पायलच्या, प्रतीक नंतर पायलच्या चॅनल मध्ये पायल प्रतीकच्या, प्रतीक पायलच्या नाही पहिली मी येते. पहिलं मी येतो. तर आमचं नाश्ता वगैरे सगळं करून आलेलं आहे गाईज. तर गाईज आता पुढं काय करायचं गाईज? गाईज आता आपण जायचंय. तू नाही आला तर मी एकटीच जाणार आहे. पुढं जायचंय मंडू मध्ये. कशाला? मला थोडीशी मला काम आहे. मुंबई मध्ये, मुंबई मध्ये आणि डीमार्टला. डीमार्टला जाऊ वाटलं. ठीक आहे चालेल, तिथं तुला घेऊन जाईल मी, पण मंडू मध्ये तुला नाही. आठवडा झाला डीमार्टला जायचं चाललंय. आणि काय हरकत नाही, हा नाही नसला तरी माझे काम होऊ शकतात. ठीक आहे, बाय. असं काय नाही याच्या भरोशावर. कळलं? मी एकटीच जाणार आहे. कारण कसं याला मस्का मारून मारून सकाळी सकाळी एवढा आहे ग बाई, नुसतं एवढतोय. तर काही सगळे काम करून झाले आणि आता एवढी मला झोप आली, मी काय सांगू. फरशी वगैरे पण झाली पुसून. आमचं घर दिसतंय ना क्लीन एकदम आहे बघा. फरशी बिरशी सगळी चकाचक करून टाकली आहे. आणि हा बघा मुलगा, ए मुलगा येणार आहे का? तुला नाहीच नेणार मी डीमार्टला. काय याला सारखं सारखं मस्का मारायला लागतं, त्यापेक्षा आपण आपलं गेलेलं बरं आहे. बरोबर ना? आपल्याला जे पाहिजे ते घेता येतं. हॅपी रोज डे. थँक्यू. हॅपी रोज डे. अरे आज रोज डे मी तर विसरलेच होते. काय लग्न झाल्यावर असंच होतं राव, विसरले मी. थँक्यू. बघा केवढे मोठे रोज दिले मला. थँक्यू. आता जिथून काढले तिथं परत ठेव. पडन 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 पडन. हा बघा लग्न झाल्यावर असंच असतं, घरातलेच रोज उचलून द्यायचे असतात. रोजच्या सारखे दिवस आणि काय रोज डे सांगा. म्हणलं की मग रोज डे तेच ना, बोलतो कळत नाही का? रोजच्या सारखा दिवस. हा, हॅपी रोज डे. चला आपली कामं तर रोजची झाली आहेत माझी आणि आता मी सगळं आवरलंय. सो आता मी माझा स्वतःचा पण आवरणार आहे. आमचा रोज डे तर आता सेलिब्रेट झाला आणि आमच्या घरात एक किडा आलाय. तुम्हाला दाखवत. एक छोटा किडा आहे, कपड्यावरती बसलाय. हे बघा दिसतोय का इथं? तर त्याला बाहेर काढते पटकन, नाही तर मलाच चावून घेईल. तो कोणता किडा आहे हे पण नाही माहिती मला. आता इथं टबच घेऊन जाते बाहेर कपड्याचा आणि तो किडा आता बाहेर निघायला लागलाय थोडा थोडा. गेला नाही पण अजून. जाऊन त्या मी तो टब आता आणणारच नाही लवकर. थोड्या वेळानंतर मशीन लावते कपड्याची. प्रतीक सगळे बोलतात ते प्रतीक दादावर खूप जास्त फरक पडलाय. प्रतीक दादा गोरा गोरा दिसतोय. आता झालं गोरा. कळलं का काही ट्रिक आहे तुम्हाला? पण खरंच गोरा दिसतोय तू. गोरा व्हायची ट्रिक कळली की तुम्हाला? आता तुम्हाला ट्रिक कळली असेल कसं काय गोरा झाला मी. तर गाईज आता व्हॅलेंटाईन डे वीक चालू झालेला आहे, त्यामुळे तो प्रेमाचा गुलाब तर वाढणार. तुम्हाला वाटते की काहीतरी केलंय म्हणून गोर झालंय. चुकीचं आहे सगळं. कळलं का?
माय गॉड ये 7 दिवसानंतर तुम्हाला कळेल मी काय खरं रिझल्ट येतो. कारण व्हॅलेंटाईन डे नंतर येतो स्लॅब डे, केक डे, काय फलन डे, टलन डे, तेव्हा नुसतं लाल. मला मारणार नुसतं लाल. मला मारणार. पायलचे गाल नुसते लाल. केक डेला तर असली घाण केक देणार ना. बस बघा आता अजून गोरायला बघा, अजून गोरायला नाही झालं गोरा. झालं का? झालं ना गोरा अजून? ठीक ठीक तुम्हाला नाही समजणार. काय मोबाईल एकदा आताच आम्ही एक रील शूट केला आहे. हा व्लॉग पोस्ट झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आपला शॉर्टला व्हिडिओ पडेल. आणि लवकर बघायचं असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामला पडेल 11 वाजता बरोबर व्लॉगच्या टायमिंगला. बघा आता मी चाललो बाहेर. डीमार्ट कॅन्सल. तर रोज डेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तर गाईज आज मी बनवणार आहे पावभाजी. आणि मी आत्ता जरा भाजी आणायला गेलते मार्केटमध्ये, पण तिथलं मी काही शूट घेतलंच नाही आहे कारण की खूप गर्दी होती. मला लाज वाटते गर्दीमध्ये. मग त्याच्यामुळे घरी आले पटकन. सगळ्या भाज्या मस्तपैकी निवडून कापून घेतल्यात आणि आता मी पावभाजी बनवणार आहे. सो त्याच्यामुळे पटकन आता कुकरला भाजी शिजायला होते. म्हणजे सगळं ह्या भाज्या ज्या आहेत ना त्या कुकरला लावून घेते शिजवून. त्याच्यानंतर मस्त पावभाजी बनवते. हॅपी रोज डे. आता आज रोज डे म्हणून गुलाब महाग झाले गाईज. हा एकच दिवस वर्षातून त्याचा मेन दिवस. गुरुपौर्णिमेला पण आवडत ना. पण आता कसं लव्हर्स मुळे ते महाग झालं. तर या गाईच पावभाजी आहे बघा. मी पावभाजी बनवली आज. या पावभाजी खायला छान झाली. शब्द नाहीत का? खाऊन दे पहिले. चांगली आली. या पावभाजी 15 दिवसाला पावभाजी. हा गाडी टाकायची पावभाजी आपल्याला. काय करायचं? नवीन बिझनेस. बिर्याणी आणि पावभाजी. 1 नंबर पावभाजी झाली मस्त. या खायला गाईच. बिझनेस बरोबर अजून बिझनेस एक टाकून द्यायचा. ठीक झाली चांगली पण चवीला पण चांगली लागते. तिखट नाही केली पण मी. जाऊन दे तिकीटच नाही विषय. नाही अशी छान आहे नॉर्मल आहे. कशी आहे पावभाजी? पप्पाने अजून पावभाजी नाही खाल्ली. चपाती भाजी शिल्लक होती. पप्पा म्हणले पहिले मी चपाती भाजी खातो आणि मग पावभाजी खातो. किती खोटं बोलतात ते पप्पा. तरी पण चांगलंच म्हणतात ते बघा. पण सांगितलं नाही जेवायला. गाईज नाही हे आमचा डायरेक्टर आहे आणि ह्यो आम्हाला डायरेक्ट करतो कसं बोलायचं कसं काय करायचं. मला लोक बोलतील परत. काय बोलतील. आता हिला तयार कुणी केलं? तू केलं का नाही? असं तर मला तयार कर हळूहळू. आहे का नाही? कसं आहे मंडळी असं म्हणायचं गाईच काय गाईच. आम्ही गाईच म्हणतो का तुला? मला गाईच म्हणतो. अरे तुमचे शब्द आले नाही तोंडामध्ये. मला काय ह्याचं काय कळतंय का मला बोलायचं? काहीच कळत नाही मला. आता तुम्ही मला काकू म्हणता ना मग मी तुम्हाला बाळाच म्हणाय पाहिजे. आहे का नाही? रिया बाळानं जेवायला छान पावभाजी केली पायलनी. मस्त लागते टेस्टी. मी खरं तर खात नाही पावभाजी संध्याकाळची. आम्हाला नाही जमत. पण तिने चांगली केली पावभाजी. तुला काय जमत फक्त? हो ना. जेवायला आपण रोज डे सेलिब्रेट करू जेवल्यावर घेऊन राहिल्यावर. 12 वाजता संपलं नाही कंटिन्यू बघा. 12 वाजता. तर गाईज आज प्रतीकने सुचवलं की आपण रोज डे तर फॅमिलीमध्ये सगळ्यांना रोज देऊ म्हणून आम्ही एवढे रोज आणले ते. तर हॅपी रोज डे. तर तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला रोज डेचे खूप खूप शुभेच्छा. हे तुम्हाला रोज धरा. मला हा द्या परत आता. आई तर असं ठरवलं की आम्ही रोज डे आम्ही आपलं व्हॅलेंटाईन वीक चालू होतोय तर तो आम्ही आमच्या घरातच सेलिब्रेट करू फॅमिली सोबत. तर पहिलं कोणाला द्यायचं? पहिलं मम्मीला देते. पाहिलं देतो पहिलं. नाही मम्मीला दे पहिलं. पहिलं मम्मीला देतो. मी नाही चिडणार नको टेन्शन. ये इकडं दिसतंय तुम्ही.
हे रोज ते काय असतं रोजच्या सारखा दिवस. प्रेमाचा महिना आहे हा. त्याचा प्रेमाचा पहिला दिवस चालू होणार आहे. आता ह्या गुलाबाचं काय करायचं? कॅडबरी दिली असतं खाल्ली तर असते. ये बड़ी अच्छी बात कही आप. कॅडबरीचा दिवस परवा दिवशी आहे. 5 वाली डेअरी मिल्क. हा पुढचा व्लॉग असणार. आणि किती मस्त गुलाब आहेत, किती छान गुलाब आहेत, मस्त आणि एक नंबर. पायलला थँक्यू. आमच्या काय म्हणत होते बाबा, रोज डे, कॅडबरी डे, तर आता पायल हाफ देईल. डे, अजून काय कांसाठी येतो रे? बरोबर देतो सांगू शकत कोणता कोणता. सगळे डे येतात. तर हे बघा मला पण दिलंय एक गुलाब. त्यांना पायल करून जरा मी मम्मीला देते गुलाब. प्रेमाचा गुलाब. हॅपी धन्यवाद धन्यवाद, खूप खूप नीट धर, नीट धर, नीट धर. उद्या मम्मी, नीट धर, नीट धर. उद्या फोटो काढून दे. मम्मी, इथे एक गुलाब, इथे एक गुलाब, इथे एक गुलाब, प्रेमाचे 3 गुलाब. आणि इथून एक गुलाब सोडलं घाल. लावून मी 3 गुलाब लावा. अजून काय होतं? पप्पाला दे ना आता मम्मी. हा. हे घ्या. ते द्या माझ्याकडे. आता मम्मी पप्पाला देणार आहे प्रेमाचा गुलाब. अहो, राहू दे की त्याला काय होतंय? पप्पा हे पण राहू दे की त्याला काय होतंय? टाक. यही नहीं, अभी और सुनिए. अहो, दे यायला लागलं आता सगळं. पप्पा इकडे या. तेवढा गुलाब. अहो या, अहो गुलाब घ्या तेवढा, या. अहो, या. पप्पाला कामच काय आलं? डायरेक्ट कामच लागेल. ताण नाही. पप्पा लाजून गेला, लाजून गेला तिकडे. काय गुलाब घ्या पप्पा, गुलाब घ्या. काय वडगावचे पण सगळे व्लॉग बघतात ना, त्यामुळे पप्पा वाचतो. संडासात जाऊन असं लागलं. पप्पा बाथरूम मध्ये जाऊन हसायला लागले. एवढे बोला पटकन जाऊ गुलाब. ये जाऊन ते बाथरूमचे. अहो, कधीच्या काळातून पोरं नेमलेत गुलाब. ये जाऊन द्या. या इकडे बाथरूमची इथंच या देऊन द्या. काय करायचं प्रेमाचं गुलाब. पप्पा द्या द्या बाथरूमची इथं जाऊन. नको आता, नको, बस बस बस. नाही नाही द्या त्याला द्या गुलाब द्या. आता त्यांना नाही- त्यांना नाही आवडत ते. हात तरी घ्या. पप्पा म्हणते ते, मी गुलाब तोडून टाकेन. बरं तुम्ही द्या मम्मीला मग. जाऊ दे, आम्ही नाही बघत, गपचूप मध्ये घेऊन दे. ऐक ना, आपण नको बघायला, गपचूप मध्ये दे. बरं, बरं, माझ्यातर्फे तुला गुलाब डे. पप्पाने तर घेतला नाही पण मी घेते. खूप खूप गुलाब डेच्या, मराठीमध्ये सांगते, गुलाब डेच्या शुभेच्छा. चालेल ठीक आहे. तुम्ही काय म्हणता, रोज डे ना, आम्ही आपला गुलाब डे म्हणतो. ठीक आहे बरं. पप्पा मी दिलेला घेता का गुलाब? पप्पा माझं तू पण गप्पा बस. पप्पा झाला माझ्याकडनं. लोकांच्या ब्लॉगमध्ये ह्या इंग्लिश कॉमेडी करतात, ते कशी comedy करतात? पप्पाला तर सगळे लोक बोलणार आहेत, लय बोलणार आहे. मी तर मराठीत बोला, असं मराठीत कमेंट करून. पप्पाला असंच कारण वडगावची पण व्लॉग बघतात, आमची पूर्ण फॅमिली व्लॉग बघतात, त्यामुळे पप्पाला असतोय. नाही, त्यांना पहिल्यापासूनच आवड नाही, फोटो काढायची आवड नाही, त्यांना काय कॅमेरा समोर यायची आवड नाही. असं काय नाही की ते ब्लॉग मध्येच कोण बघल म्हणून, पण त्यांना ते आवडच नाहीये पहिल्यापासून. रोमॅन्टिक नाहीये ते माणूस. काय नाही? रोमॅन्टिक. मम्मी कसं काय झालं? मम्मी पप्पा दोघं रोमॅन्टिक नाही, पण प्रतीक रोमॅन्टिक कसं काय झालं? कमेंट करा तुम्ही, कसं काय तुम्हाला काय वाटतंय. तर माझ्या पोटाच्या आतडे दुखायला लागले शेवटी, हसून हसून. पप्पा काय किचन मधून बाहेर आले नाही, बघ ना किचन किचन मध्ये. अरे बघ ना काय पप्पा काय बनवताय जेवायला. पप्पा मला असं वाटतंय पप्पा परत पावभाजी बनवायला. हो, मी जवळ गेले तर मी फटका काय लाईट म्हणते लवकर इकडे
चला जाऊन द्या आता 5-6 मिनिटं इथं झाले. बाबा रोमॅन्टिक झाले. बाबाला आता लागलं. तर गाईज चला आता खूप झालं. तुम्हाला पण माझ्याकडून एक रोज, पायलकडून पण एक जाऊ रोज. दे. मम्मी पप्पाचा गुलाब तर नाही लावणार, पण आपण दिलेले 2 गुलाब इकडे आतडे दुखायला आमच्या लागले. दोघांकडनं ह्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला गुलाब डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आमच्या ब्लॉगला प्रेम द्या, छान छान कमेंट करा आणि पायलला खूप उंचीवर नेऊन ठेवा. पायल प्रतीकला मम्मी बोलली खूप उंचीवर नेऊन ठेवा. परत खाली आलेच नाही पाहिजे. तर ठेवून द्या. बाकीचं तर पायल guys, करत चला. सगळ्यांना रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं आणि माझ्याकडनं. बिंगूला माझ्याकडनं हॅपी रोज डे. तर तुला पण हॅपी रोज डे. तो कशा आत्म सांगतात काय करायचंय ती, आत्म सांगतात काय करायचं ती. कुणाला दे, कुणाला नको देऊ, पण मला नको घेऊ. हा आणि लाईट बंद करून हसायला लागले ते. आपण लाईट चालू ठेवला कॅमेरा फोकस करणं म्हणून. हो दात दिसायला लागले. तेवढीच तुमची पप्पा एवढ्या वेळ झाला अजून बाहेर आलेच नाही. 10 मिनिटं झाले असतात ना पप्पा बाहेर आले. देवा आता जेवण म्हणूनच बाहेर येणार डायरेक्ट. स्वयंपाक मला वाटतं उद्याचं जेवण मला काय उद्या सकाळी उठायला लागणार नाही. पप्पा आताच किचन मध्ये गेले ते. स्वयंपाक बनवूनच डायरेक्ट बाहेर येणार आहे. चला. तर गाईच अशा प्रकारे आमचा रोज डे सेलिब्रेट झाला. बघितलं असेल तुम्ही कशा प्रकारे झाला तो. पप्पाला असतात, बाकी काही नाही. उगाच तुम्ही गैरसमज करतात की पप्पा असे काही केलं, पप्पाने रिॲक्ट केलं कारण पप्पा लाजतात, बाकी काही नाही. त्यामुळे आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. ऑब्विसली तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा आली असणार. तर उद्या आपण बघू पुढच्या ब्लॉगमध्ये चॉकलेट डे. उद्या काय ट्विस्ट होतोय तो. बाय बाय.